उपवासाला रोजची ती साबुदाणा खिचडी किंवा वडा खाऊन कंटाळा आलाय का? मग आज मी घेऊन आली आहे कमी तेलात, बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे स्वादिष्ट उपवासाचे अप्पे. ही रेसिपी इतकी सोपी आहे ना, तुम्ही जर एकदा करून बघितली ना, तर पुन्हा-पुन्हा कराल इतकी छान आहे. आणि मेन म्हणजे हे आपण डीप फ्राय करणार नाही आहोत. एकदम सिंपल पद्धतीने अप्पे पॅनमध्ये आज आपण हे अप्पे बनवून तयार करणार आहोत. इतके छान कुरकुरीत बनून तयार होतात ना, बाहेरून कुरकुरीत, आतून एकदम सॉफ्ट असतात. तर जास्त वेळ न घालवता पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा इथे मी सगळ्यात आधी ना 1 वाटी इतकं भगर घेतलेला आहे. हा उपवासाचा तांदूळ आहे आणि याला कोणी भगर म्हणतात, कोणी समाके चावल म्हणतात, कोणी उपवासाचा तांदूळ म्हणतात. आपापल्या भाषेमध्ये वेगवेगळे नाव आहेत त्याला. तर सगळ्यात आधी ना 1 वाटी इतकं आपल्याला भगर घ्यायचंय. भगर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचंय बघा. आपल्या उपवासासाठी आपण हे बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला हे सगळ्यात आधी छान धुवून घ्यायचंय. धुवून घेतल्यानंतर याच्यातलं पूर्ण पाणी, खराब पाणी काढून घ्यायचं आहे. इथे मी एकाच पाण्याने धुवून घेतलेलं आहे. 2-3 पाण्याने धुवून घेतलेलं नाही. एकाच पाण्याने छान धुवून होते. तर बघा इथे मी एका पाण्याने धुवून घेतल्यानंतर त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलेले. त्यानंतर त्याच्यामध्ये परत 1 ग्लास इतकं पाणी ॲड करून 10 ते 15 मिनिटासाठी भिजत ठेवायचं आहे. जोपर्यंत आपला तांदूळ भिजून तयार होते, तोपर्यंत आपण एक सिंपल झटपट 1 मिनिटात तयार होणारी चटणी बनवून घेऊया. तर बघा इथे मी अर्धी वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे, 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा सेंधा मीठ, 2 चमचा दही ॲड करून घेतलेले. छान गोड दही घ्यायची, चटणी खूप छान होते. मिक्सरला लावून बारीक वाटून घ्यायची आणि इथे आपली 1 मिनिटात तयार होणारी शेंगदाण्याची चटणी बनवून तयार झालेली आहे. हवं तर तुम्ही या चटणीला तडका पण देऊ शकता, पण इतकी छान लागते ना अशीच, म्हणून मी अशीच ठेवलेली आहे. तडका वगैरे काहीच देणार नाहीये. आणि ते बघा 15 मिनिटं पूर्ण झालेत आणि आपला तांदूळ पण खूप छान भिजलेला आहे. आता ना याच्यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं. याच्यात एक थेंबही पाणी ठेवायचं नाही. पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं. त्यानंतर ना त्याच्यामध्ये आपल्याला 2 उकडलेले बटाटे ॲड करून घ्यायचे आहेत. हाताने रफली मॅश करून ॲड करा किंवा तुम्ही ग्रेटरने ग्रेट करून ॲड केलं तरी चालेल. पण बटाटे खूप छान बॉईल झाले होते, त्यामुळे बघा इथे मी हातानेच रफली मॅश करून ॲड केले. त्यानंतर 2 हिरवी मिरची बारीक चिरलेली, अर्धा चमचा सेंधा मीठ ॲड केलेला आहे चवीनुसार. पाव चमचा काळी मिरी पावडर ॲड करायची आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे. अर्धा चमचा जिरे ॲड करायचं आहे. त्यानंतर थोडेसे एक पाव वाटी इतके शेंगदाणे भाजून घेतले. त्यानंतर त्याची साल काढून घेतली आणि खलबत्त्यामध्ये असंच थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं, कूट करून घेतलेलं त्याचं. ते पण ॲड करायचं. त्यानंतर हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपलं अप्पेचं मिश्रण बनून तयार झालेलं आहे. आता लगेच आपण अप्पे बनवायला घेऊया. एकदम सिंपल रेसिपी आहे बघा. आणि जर तुम्ही उपवासाला ही रेसिपी ट्राय करत असाल ना, तर तुम्ही नक्कीच ट्राय करा. अजिबात बिघडणार नाही. नो फेल रेसिपी आहे. आणि मेन म्हटलं तर बनवायला खूप कमी वेळ लागते. जवळपास 10 ते 15 मिनिटामध्ये तुम्ही ही पूर्ण रेसिपी बनवून तयार करू शकता. इतकी सोपी आहे. तर सगळ्यात आधी ना आपल्याला गॅसवर अप्पे पॅन ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये ना थोडं-थोडं अर्धा-अर्धा चमचा इतकं तेल ॲड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये छोटे-छोटे आपल्याला बॉल्स बनवून ठेवून घ्यायचे बघा असे. त्यानंतर ना एका बाजूने थोडंसं गोल्डन कलर येऊ द्यायचं, थोडंसं शिजू द्यायचं त्यांना आणि त्यानंतर सिंपल आपल्याला चम्मचने पलटवून घ्यायचं आहे. आलटून-पलटून सगळ्या बाजूने आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत, गोल्डन कलर येईपर्यंत हे अप्पे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. खूप जास्त तेलाचा वापर करायचा नाही. एकदा पलटून घेतल्यानंतर आपल्याला याच्यावरून थोडंसं परत तेल ॲड करायचं आहे. खूप जास्त नाही. परत थोडंसं अर्धा-अर्धा चमचा इतकं तेल आपल्याला बघा इथे मी ॲड करून घेतलेलं आहे. खूप जास्त नाही, पण थोडं-थोडं ॲड केलेलं आहे. म्हणजे व्यवस्थित कुरकुरीत झाले पाहिजे आपले अप्पे. आणि याच्यामध्ये ना तांदूळ असल्यामुळे थोडंसं शिजायला वेळ लागते. त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं परत तेल ॲड करायचं आहे आणि परत जोपर्यंत छान कुरकुरीत होत नाही, गोल्डन कलर येत नाही ना, तोपर्यंत शिजवून घ्यायचं आणि तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. मीडियम गॅसवर आपल्याला हे अप्पे भाजून घ्यायचे आहेत. गॅस हाय फ्लेमवर ठेवायची नाही किंवा एकदम लो पण ठेवायची नाही. मीडियम गॅसवर आपल्याला हे अप्पे भाजून घ्यायचे आहेत. खूप सुंदर भाजले जातात. कमी वेळेमध्ये मस्त कुरकुरीत अप्पे बनून तयार होतात. तर बघा ही आपली पहिली बॅच बनून तयार झालेली आहे. इथे मी काढून घेतलेली आणि तुम्ही बघा ना किती सुंदर कलर आलेला आहे. आता आपण असेच बाकीचे अप्पे करून घेऊया आणि बघा इथे मी पूर्ण अप्पे 2 बॅचमध्ये करून घेतले आहेत. एवढे सोपे आहेत ना बनवायला आणि एवढं कमी वेळ लागले ना मला बनवायला. मी फक्त 15 मिनिटात ही पूर्ण रेसिपी बनवलेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? आवडली की नाही? कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही या सोमवारच्या उपवासाला कोणती रेसिपी ट्राय करणार आहे ते पण सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.